नमस्कार. अमरावतीकर जनतेच्या मनामध्ये अनेक वर्षापासून एक प्रश्न आहे की पावसाळ्याच्या अगोदर अंबा नाला आणि अंबा नाल्याच्या बरोबरीने जे मोठे नाले वाहतात आहे ते पावसाळ्या अगोदर पूर्ण गाळ काढण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते आणि मग तो गाळ पुन्हा त्याच नाल्याच्या बाजूला लावण्यात येतो. मग हा का लावण्यात येतो? कारण की पाणी आलं, पाऊस आला, नदीला नाल्याला पूर आला तर पुन्हा तोच कचरा ज्या पाईप पुलामध्ये अडकतो आणि पाणी आजूबाजूच्या क्षेत्रात पसरते. मग हे नाल्यातला गाळ काढण्याचा उपयोग काय? आणि मग यावर जो खर्च येतो त्या खर्चाबाबत माननीय आयुक्तांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की लाखो रुपयाचा खर्च येणार आहे की तो मनपा करू शकत नाही. आणि मग तो खर्च राज्य शासनाकडून मिळावा यासाठी माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटलांशी मी संवाद साधला. माननीय आयुक्तांना त्या ठिकाणी बोलावलं आणि याचं एक इस्टिमेट तयार करून याचा जो काही खर्च येईल तो खर्चाचा मोठा भाग हा राज्य शासनाने उचलावा याच्यासाठी मी आग्रह केला. कारण की तो कचरा ज्यावेळी आम्ही नाल्याच्या बाजूला लावतो त्यावेळी तो नाल्याची रुंदी ही कमी होत जाते आणि हे अत्यंत धोकादायक आहे. मला अशा आशा आहे की माननीय पालकमंत्री या संदर्भात सकारात्मक विचार करेल आणि एक मोठा निधी तो पूर्ण नाल्यातला गाळ कचरा नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भातला पूर्ण खर्च हा राज्य शासन देईल. मी राज्य शासनाला या निमित्ताने विनंती करतो की त्यांनी हा निधी देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.